चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा गणितचा पॅटचा पेपर, जो की सेमीवाल्यांचा होणार आहे. हा सेमी इंग्लिशचा पेपर आहे. जशाचा तसा पेपर तुम्हाला 15 एप्रिलच्या पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. सो थोडा व्हिडिओ लंबा होईल, एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पेपर कव्हर करून देते. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे सर्व पेपर्स या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील. तर चला जाऊया आपल्या व्हिडिओकडे. आता लाईक करा एक, आणि एक हाईपचं बटन लवकर दाबून द्या, म्हणजे एक वेळेस तुम्ही हाईपचं बटन दाबलं आणि लाईक केलं म्हणजे तुमचं काम संपलं आणि व्हिडिओ लास्टपर्यंत निवांत बघा. केलं असेल दाबा हा तेच हाताखालचं बटन दाबा लाईकचं बटन, हाईप दाबा हाईप, स्क्रोल करा, दाबलं, ओके ठीक आहे. चला बघा, नेम ऑफ स्टुडंट विचारलं आहे गणेश प्रीतम, असं तुम्ही रँडम जे तुमचं नाव आहे ते इथं टाकायचं आहे. मी रँडम नाव घेतलेलं आहे. निमा स्कूल XYZ तुम्हाला तुमची टाकायची, 15 एप्रिल डेट टाकायची, डिस्ट्रिक्ट डिव्हिजन ब्लॉक तुम्हाला टाकायचं आहे. बघा, प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा 10 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाईल. हा तुम्हाला ओरल आणि तोंडी करून घ्यायचा आहे शिक्षकांकडनं. या क्वेश्चनचं टेन्शन घेऊ नका. आता चला आपण बघणार आहे समोरील क्वेश्चन कशाप्रकारे आपल्याला टॅकल करायचा आहे. तो समोरील प्रश्न येत आहे 8 मार्कासाठी. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. राईट द टेस्ट instruction, solve the all question for as per instruction. Okay, write the correct alternative of the given multiple choice question in the box. पहिला क्वेश्चन नंबर 3 आहे. राईट द प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट इन द वर्ड. हे तुम्हाला इथं अंकात दिली, हे अक्षरात लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे आहे 7,999 रुपीज. ठीक आहे, एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला एकपैकी 1 मार्क भेटून जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी तुम्हाला लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर बी मध्ये आहे कंपेअर द फॉलोइंग नंबर युजिंग द ग्रेटर दॅन अँड लेस दॅन. ग्रेटर दॅन लेस दॅन, मोठं कोण लहान कोण. 8,000 काय 87,779 ओके, आणि काय 87,987. त्यातली मोठी कोणती, त्यावर तुम्हाला राईट रॉंग क्लिक करायची आहे. त्यानंतर बघा, एक ॲड इन एक सबट्रॅक्ट आहे. ॲड म्हणजे प्लस करायचं इथं, इथं मायनस करायचं आहे. प्लसमध्ये तुमचा आन्सर येतं आहे 7,768 आणि मायनसमध्ये तुमचा आन्सर येतं आहे 7,373. ओके, आता एक 2 मार्क्ससाठी बघा, हा 1 मार्क्ससाठी आहे, हा 1 मार्क्ससाठी, पण हे 2 मार्कासाठी इथं तुम्हाला दिले आहे, 2 दिले आहे. मल्टिपल गुणाकार करायचा आहे. इथं आन्सर येतं तुमचं 18,576. ओके, इथं 62 तुमचं सबट्रॅक्टमध्ये आन्सर येतं आहे. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. एक वेळेस बघून घ्या फॉर्मॅट. हाच फॉर्मॅट तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, बघा. चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता आपण आपल्या बघा, क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचं आहे. टोटल 6 मार्कासाठी आहे. राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स बॅलन्स इन गिवन इक्वेशन्स. एक बॉक्स फिल करायचे तुम्हाला, जे 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला आहे. जर पाठ करून गेले, 4 आकडे पाठ करायचे, 100, 2, 5, 25. येत नसेल तर पाठ करून जा, म्हणजे 4 पैकी 4 गुण तर तुमचे फिक्सच झाले ना. ठीक आहे, हेच मी सजेशन करेल. जर नाही सॉल्व करता आलं तर पाठ करा, नाहीतर तुम्ही इथं हे पण करू शकता. ठीक आहे, प्लस मायनस करायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर येतो, सॉल्व द क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठी इक्वेशन दिलं आहे. एक इक्वेशन 2 मार्काचं आहे, ते सॉल्व करायचं तुम्हाला. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 5 दिला आहे. क्वेश्चन नंबर 5, देअर आर 72 रोज अँड 84 गोल्डन कॅम्पस प्लांट्स चंपा प्लांट्स इन अ नर्सरी. द नंबर ऑफ जास्मिन प्लांट इज 8 लेस दॅन नंबर ऑफ गोल्डन चंपा प्लांट. रेशो ऑफ जमाइन प्लांट्स टू गोल्डन चंपा प्लांट. ठीक आहे, तो तुम्हाला आन्सर इथं लिहायचा आहे. बी, रेशो ऑफ रोज प्लांट इज जॅमना प्लांट. ठीक आहे, हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. जसाच तसा पेपर तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. सो इथं तुम्हाला मी सॉल्व इफ तुम्ही तुमची मेथड येत असली, तुमची मेथड इथं यूज करू शकता. ठीक आहे, तर बघून घ्या एकदा. अशा प्रकारचा तुम्हाला फॉर्मॅट आला होता, बघा, बघितला. ठीक आहे, तर चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. तर बघा, क्वेश्चन नंबर 6, कन्वर्ट द फ्रॅक्शन 2/5 to पर्सेंटेज. फ्रॅक्शन आहे पर्सेंटेज म्हणजे कन्वर्ट करायचं आहे. त्याचं कन्वर्ट केलं 40%. तुम्ही कन्वर्ट बघा, पाठ करून जा. 40%चा आन्सर डायरेक्ट पण लिहिलं चालेल, एकाच मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर बी दिला आहे, कन्वर्ट गिवन पर्सेंटेज इन टू द रेड्यूस फ्रॅक्शन फ्रॉम 13%. रेड्युसिंग 13%, 7/10 तुमचा आन्सर इथं आलेलं आहे. ठीक आहे, बघा, out of 280 students in the schools, 182 students like a game kabaddi
ए देन 40% स्टुडंट ऑफ द स्कूल डू नॉट लाईक गेम. आन्सर बघा 280 120. ठीक. त्यातून फायनल आन्सर होणार 35 स्टुडंट, पर्सेंटेज ऑफ 35 स्टुडंट. चला नेक्स्ट यामध्ये जाऊया आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये. असंच तुम्हाला उत्तर लिहायचं इथं बघून घ्या. अशा प्रकारचं हे तुम्हाला क्वेश्चनचे फॉर्मॅट दिले होते. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर त्यातला बी आणि क्वेश्चन नंबर त्यातला सी. आता नवीन बघू. बघा मी तुम्हाला पूर्णचा पूर्ण पेपर दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडा क्वेश्चन ब्लर आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला व्यवस्थित देईन. 210 लिटरचा आन्सर येतं. ठीक आहे. अनमिल्क बी विथ 360 लिटर मिल्क कट 30%. व्हॉट इज द लिटर विचारले तुम्हाला, तर त्याचं 210 लिटर्स येतं. नवीन क्वेश्चन बघा. आता बघा महत्त्वाचा क्वेश्चन नंबर 7. कंप्लीट द टेबल युजिंग इन्फॉर्मेशन. एक इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याचा यूज करून तुम्हाला टेबल कंप्लीट करायचा आहे. कॉस्ट प्राईस दिली आहे, सेलिंग प्राईस दिली आहे, प्रॉफिट दिला आहे आणि हाऊ मच रुपीज दिलेलं आहे. तर तुम्हाला लॉस प्रॉफिट आणि लॉस प्रॉफिट इथं हाऊ मच रुपीज, एक लॉस प्रॉफिट काढायचं आहे आणि हाऊ मच रुपीज काढायचं आहे. हे काढल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क घेण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. इथं झाल्यानंतर तुमचे 2 पैकी 2 मार्क कन्फर्म होणार नाही. बघा या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आपल्याला 2 दिलेले होते. क्वेश्चन नंबर 6 आणि 7. ठीक आहे. चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फ्रेम वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंटेज द लॉस अँड सेव द प्रॉब्लेम सोबत. कॉस्ट प्राइस आहे 25,000, ट्रान्सपोर्टेशन चार्ज आहे 2,100, लेबर आहे 4,700, सेलिंग प्राइस आहे 33,000, 33,000. ओके. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस तुम्हाला जे दिले लेबर कॉस्ट ते लिहून घ्यायचे. त्यानंतर टोटल कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला यूज करून त्याचे प्लस करायचं. इथं प्लस करायचं. सेलिंग प्राइस काय 3,000, प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस. प्रॉफिट तुम्हाला लास्टला किती पर्सेंट आला इथं पर्सेंटेजमध्ये 3.77% आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. बघा आता हा याच्यात काय विचारलं. क्वेश्चन नंबर 8 मध्ये सोपा आहे, 1 मार्कासाठी विचारलं फक्त. राईट द नेम ऑफ एनी वन आयडेंटिटी प्रूफ विच इज रिक्वायर्ड टू ओपन अ बँक अकाउंट. बँक अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला कोणती आयडेंटिटी प्रूफ लागतं. एक आयडेंटिटी प्रूफ, त्याचं उत्तर द्या. तुम्ही आधार कार्ड / वोटर आय डी / पॅन कार्ड तिघीपैकी कोणतंही तुम्हाला एक रिक्वायर्ड आहे बँक अकाउंट ओपन करण्यासाठी. 1 मार्काचा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. ठीक आहे. बँकेचं अकाउंट. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा त्यावेळेस फॉर्मॅट कसा आला आता हे बघा. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर बी. इफ पंकजा डिपॉझिट 7,940 इन द बँक अ रेट ऑफ 7, हाऊ मच मनी विल शी गेट ॲट द एंड ऑफ द इयर. हे पर्सेंटेजवर क्वेश्चन आहे तुम्हाला. सिम्पल इंटरेस्टवरती. सिम्पल इंटरेस्ट 7,940 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 100 equals to what is the answer 5,000 rupees. Total amount is 7,940 plus 5,558 equals to what is the amount he received 84,905.8. okay, this is the actual answer of this equation. This is 2 mark for us. 2 मार्कासाठी विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 9 बघा आता काय दिले. ऑब्झर्व द PQRS and write the correct answer. ऑब्झर्व करायचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज द करेक्ट अँगल. द ऑपोजिट अँगल कोणता आहे. SRQ SPQ QRS तुम्हाला आन्सर करायचं आहे. बघा फॉर्मॅट बघून घ्या एक वेळेस एकदा व्यवस्थित. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता समोरचा नेक्स्ट क्वेश्चन होणार आहे आपल्यासाठी. लास्टचा प्रश्न होणार आहे. बघू शकता लास्टच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलं आहे. क्वेश्चन नंबर 10. ड्रॉ अ लाईन सेगमेंट LM ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड द बीसेट विथ दिस हेल्प कॉम्पोस ऑफ स्केल. कॉम्पोस ऑफ स्केल काढायचं आहे. टोटल 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. मागचा क्वेश्चन ब्लँक जाऊ त्याचा नाही. इथं मार्क तुमचे कव्हर होणार आहे. ड्रॉ द लाईन ऑफ सेगमेंट LM 5.4 स्टेप. ड्रॉ द लाईन ऑफ सेगमेंट. ठीक आहे. बघा अशाच प्रकारचं तुम्हाला आन्सर करायचं आहे. दिस इज द लास्ट क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका ना यार. दाबा ते सबस्क्राईबचं बटन दाबा. व्हिडिओला लाईक करा. हाईपचं बटन दाबा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून आतापर्यंत समोर जितके पण पेपर होणार आहे मागचे ते मी अपलोड केले. समोरचे पण जेवढे पेपर होतील तेवढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे पेपर ओव्हरऑल पेपर जसे रिअल पेपर अपलोड करणार आहे. तर तुमचा थोडासा मला सपोर्ट राहू द्या. आता ही 2 पेपर मी आता समोरचे पेपर मराठी मीडियमवाल्यांचे होणार असणार आहे.
तर मग आजसाठी आपण इथेच थांबूया. तर चला एकदा लाईक हाईप करून टाका, सबस्क्राईब करून टाका. तर विद्यार्थ्यांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप सपोर्ट अस. टेक बाय बाय, टेक केअर.